व्हॉट इज द सस्टेनेबल डेव्हलपमेंट? कशाला म्हणायचं सुख, कशाला म्हणायचं आनंद? पैशात जर आनंद असता तर जगातली सगळी श्रीमंत माणसं आनंदी असली असती, पण नाहीये. मी म्हणत नाही पैसे कमवू नका, तो पुरुषार्थ आहे, कमवा, पण कुठे खर्च करायचं ते ठरवा, कोणत्या कामासाठी खर्च करायचं ते ठरवा. स्वतःच्या आणि इतरांच्या आनंदाच्या संकल्पना शोधा, त्या संकल्पनांवरती आम्हाला तो खर्च करता येईल का ते शोधा. परवा एक माणूस एका डॉक्टरांकडे गेला, म्हटला साहेब झोप लागत नाही. डॉक्टर म्हणल्या 2 गोळ्या खा, झोप लागेल. ह्या गोळ्या खाऊन दमलो, दुसरं काहीतरी सांगा. डॉक्टर म्हणले माझे उपचार संपलेत, मंदिरात एक महाराज आहेत, त्या महाराजांकडे जा. ते महाराजांकडे गेला. आता महाराज चांगले होते. महाराज म्हणले याला काय सांगावं आता झोपेचं. महाराज म्हणले एक काम कर, तुला आता गोळ्या औषध दुसरा डॉक्टर घे. नाही म्हणलं आता डॉक्टरवर विश्वास नाही महाराज, तुम्हीच काय असेल ते. महाराज प्रामाणिक होते. ते म्हणले आता याला काय सांगावं. ते म्हणले एक काम कर, ज्याला झोप लागते असा माणूस शोध आणि त्याचा शर्ट घालून झोपत जा. म्हणले तुला झोप लागेल. ते तिथून उठला आणि डॉक्टरकडे गेला. म्हणला डॉक्टर गोळ्या देऊ नका, शर्ट द्या म्हणला. म्हणले ते काय? म्हणले ते महाराजांनी सांगितलंय ज्याला झोप लागते त्याचा शर्ट घाल. ते डॉक्टर रडायला लागले साहेब. ते म्हणले तुला कुणी सांगितलं मला झोप लागते म्हणून? समोर तो नवीन दवाखाना आलाय म्हणले, तेव्हापासून मलाही झोप नाही. ते माणूस म्हणला उठ, दोघं मिळून शोधू. एका इंजिनियरकडे गेले. म्हणले बाबा तुझं काय, तुला झोप लागते का? 6 महिने पालिकेत बिल अडकलंय म्हणले, या टेबलून त्या टेबलवर. चल म्हणले आमच्या सोबत. एक 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 करत 5-25 जण गोळा झाले, पण एकाला झोप नाही. शेवटी एका पुढाऱ्याकडे गेले. म्हणले तुझं काय प्रकरण? त्यांनी आमचं फार अवघड आहे म्हणले, मागच्याच इलेक्शनचं अजून वसूल नाही, आता परत काय कसं काय होईल, कुणाची लाट, कुणाची सत्ता, कुणाचं तिकीट, अजून 2 महिने तर झोप नाही म्हणले. नंतर झोपतो म्हणले 2 महिन्यानंतर निवांत. त्यांनी आत्ता तर झोप नाही. त्यांनी चला साहेब आमच्याबरोबर, तुम्ही चला, शोधू आपण माणूस. त्या पुढाऱ्याच्या नेतृत्वाखाली 5-25 जण शोधायला लागले. कुणाला झोप लागते, कुणाला झोप लागते. माणूस सापडे ना साहेब ज्याला नीट झोप लागते. दमले सगळेजण. एका आंब्याच्या झाडाखाली जाऊन झोपले. म्हणले बसू जरा आराम करू, मग शोधू ज्याला झोप लागते. एक शेतकरी होता, धोतर बांधलेलं होतं फक्त, गुंडाळलेलं, अंगावर शर्ट नाही, घामाघूम झालेला. त्याचं नांगरून झालं. बैल आंब्याला नेऊन बांधली, पळत गेला, विहिरीत उडी मारली, बाहेर आला. बायकोनं दिलेलं गाठोडं सोडलं, 2 भाकरी दुधात चुरून खाल्ल्या, पायातली चप्पल उशाला घेतली आणि 2 मिनिटात घोरायला लागला. हे 25 जण म्हणले सापडला की माणूस ज्याला झोप लागते. यांनी असा गदा गदा हलूनच उठवला. म्हणले अशीच झोप लागते का रोज? शेतकरी म्हणला असंच शेड्यूल असते म्हणला आपलं. सूर्य मावळायला उशीर म्हणला, वजभर गवत कापतो, जनावराला खाऊ घालतो, पाणी पाजतो, धारा काढतो. घरी गेला, 2 भाकरी खाल्ल्या, झोपला म्हणला. कोंबडा आरवायला उशीर, उठला, चालला कामावर. त्यांनी आमच्यावर एक उपकार करशील का? म्हणले का? म्हणजे आम्हाला 25-30 जणांना तुझा एक शर्ट देशील का म्हणले. ते हसायला लागला. म्हणला 30 जणांना एक एक, माझ्याकडे नुसता एक असता असा उघडा नांगरत बसलो असतो काय म्हणलं. देव किती सुंदर वागलाय बघा. ज्याच्याकडे ढिगा नाही त्याला रात्रीनं झोप नाही, आणि ज्याच्याकडे एक शर्ट घालायला नाही ते 2 मिनिटात झोपतंय. सुख आनंद ह्या संकल्पना पैशांशी संबंधित असत्या तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. मला वाटतं ह्या संकल्पना आपल्या आपल्या मनाशी संबंधित आहेत.